मला काय घेते क्यूट आहे तो. आम्ही चुकून VIP एंट्री मध्ये गेलो होतो, आमच्याकडे प्रोटोकॉल सुद्धा नव्हता. जय श्री महाकाल गाईज. आता आम्ही उज्जैन दर्शन करतोय. एक टाटा मॅजिक गाडी केली आहे, पाहू शकता. मॅजिक मोमेंट नाही, मॅजिक. आयुष्य मत व्यक्त करा काहीतरी. खूप प्रॉब्लेम आले आम्हाला. हा, काही कारणास्तव आम्ही थोडस लेट झालोय, कारण की रात्री झोप नाही झाली चांगले सगळ्यांची. इकडं बघू शकता. आता ही जागा प्रोसेस मध्ये, पण काय इथं रोड काही एवढे चांगले नाही आहे. ते ओपन जेन्युइन रिव्ह्यू देतोय. आम्ही आता इथे गडकालिका माता मंदिरात आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आहे. ह्या साईडला महिलांची लाईन आहे आणि ह्या साईडला पुरुषांची लाईन आहे. मी आतमध्ये क्लिप काढली, पण खूप जास्त आवाज असल्यामुळे मला काही रेकॉर्ड करता आला नाहीये जास्त, आणि गर्दीमुळे नाही. तर ती क्लिप मी पुढे टाकणारच आहे. आता आपण नेक्स्ट कुठे जाणार? आता आपण नेक्स्ट चाललोय मंगलनाथ धामला. ओके आणि त्याच्यानंतर भरतरी गुफा, जे अंडरग्राऊंड गुफा आहे पूर्ण. ओके, तिथे काय आहे? तिथे नाथांचं आहे. स्कंद पुराण के अनुसार भगवान भोलेनाथ जी का मस्तक का पसीना एक जगह धरती पर गिरा था. धरती जी के गर्भ से मंगल की उत्पत्ति हुई शिव के रूप में, इसलिए इनको धरती पुत्र कहा जाता है. आप लोग अंदर जाएंगे, प्राचीन धरती माता का मंदिर आपको देखने को मिलेगा. और यहाँ पे धरती माता के दर्शन करने से भारत भूमि के दर्शन का महत्व माना गया है. अभी तक अपन लोग जितने भी शिव के मंदिर जाते हैं, शिव का वाहन देखते हैं नंदी जी. यहाँ पे आपको भेड़ की सवारी देखने को मिलेगी. और भेड़ का सवारी होने का कारण है बाबा महामंगल महेश और वृश्चिक राशि के स्वामी कहलाते 9 ग्रहों के सेनापति. ये जो मंदिर बना है पूरे भारत के नाभि स्थल में. आप लोगों ने कर्क रेखा का नाम भी सुना होगा. इसी मंदिर से गुजरती यहाँ से महाकाल, और महाकाल से सोमनाथ गुजरात. और जिनकी कुंडली में मंगल विराजमान होते हैं, उनकी कुंडली मांगलिक कहलाती है. तो लड़का लड़की मांगलिक होते हैं ना, उनके हाथों से इस मंदिर के अंदर विशेष पूजन किया जाता है. उसके बाद उनके जीवन के सारे कार्य सुचारू रूप से संपन्न होते हैं. अपन लोग शनि मंदिर जाते हैं, वहाँ पे अर्पण करते हैं काली वस्तु का दान. मंगल को चढ़ाया जाता है लाल वस्तु का दान. और यहाँ दान चढ़ाने से अपने जीवन के 21 कष्टों का निवारण होता है. जैसे कि धन संबंधी, पुत्र संबंधी, ऋण, व्यापार व्यवसाय, नौकरी चाकरी, भवन भूमि, शीघ्र विवाह, पढ़ाई लिखाई में बाधा आना, ऐश्वर्य प्राप्ति, संतान उत्पत्ति, कर्जों से मुक्ति, शरीर स्वच्छ की कामना, अन्य 21 विभाग के अधिपति कहलाते बोर्ड में सारे क्रम लगे देख सकते हैं आप लोग. और आप लोग उज्जैन पधारे, आपका विशेष प्रसाद 2 जगह लगता है. 2 जगह प्रसाद चढ़ाने से उज्जैन की यात्रा और महाकाल के दर्शन भी संपूर्ण माने जाते हैं. महाकाल के सेनापति गालभरों को पिलाई जाती है मदिरा, और 9 ग्रहों के सेनापति मंगल को चढ़ाया जाता है दान. कहते हैं राजा से मुलाकात करना तो उसे सेनापति से मिलना पड़ता है. तो महाकाल तो ब्रह्मांड के राजा है, उनके सेनापति गालभरों को मदिरा इसलिए पिलाई जाती है. अपने घर के गालगष्ट बाबा दारू के रूप में ग्रहण करते हैं, क्योंकि उनको ब्रह्म हत्या का दोष है, काल के अवतार है. तो 9 ग्रहों के सेनापति मंगल को दान चढ़ाने से आने वाले समय में अपने घर परिवार के अंदर कभी मंगल की बाधा ना आए, सर्व कार्य मंगल में बना रहे. और ये वाला दान चढ़ाते हैं यहाँ पे भगवान को. कपड़े में बंधा है गेहूं, मसूर की दाल, लाल वस्त्र, दानी रत्न, मूंगा जो अंगूठी में पहना जाता है, अपने हाथों से चढ़ेगा. नारियल फूल, अपना नाम और अपना गोत्र बोल के चढ़ाया जाता है. गोत्र अगर बताना हो सरनेम बोल सकते हैं. हिंदू धर्म में गोत्र सरनेम का बहुत बड़ा महत्व माना गया है. इसमें से कुछ चीजें घर के लिए मिलती है. ये संपूर्ण परिवार की ओर से किया जाने वाला दान है. एक छोटा दान है जो अपने नाम से चढ़ाया जाता है. जैसा आप लोगों की इच्छा आत्मा हो चढ़ाने की, आप लोग चढ़ा सकते. आता आम्ही आलेलो आहोत मंगलनाथ मंदिरात. तर जर कोणाला मंगळ असेल तर तुम्ही इथे येऊन हवन पूजा करून घेऊ शकतात. आणि अजून काय नाही, राहिलेली काम वगैरे होणार.
राहून गेला आणि बाकीचे मेंबर सगळे पुढे गेलेत, आम्ही चौघच मागे राहिलोय. तर आता जाऊयात. इथनं आम्हाला अजून दुसरीकडे जायचं आहे, ते माहीत नाही, खाली गेल्यावरतीच कळेल नक्की कुठे जायचं. ध्रुवला विचारावं लागेल. तर इथे सगळे हवन पूजा वगैरे केली जाते, सगळ्या विधी इथे केल्या जातात. तर तुम्ही ते जे पंडित आहेत त्यांना भेटून तुम्हाला कुठली विधी करायची असेल करून घेऊ शकता. आता नेक्स्ट कुठे जायचंय? भरतरी गुफा. मला काय घेते मोठी घ्यायचं. क्यूट आहे तो. आता कुठे आला? तर आता आपण आलोय भरतरी गुफेला. इथे गुफेमध्ये आगोरी वगैरे राहतात, नवनाथांची इथं असतात आणि खाली खूप असे केबिन टाईप गुफा बनवलेले आहे. तुम्हाला दाखवतोच लवकरच व्हिडिओ मध्ये पुढे. फोटो खिचना मना है इधर. इथे आलो आणि इथे 3 गुफा आहेत. 2 गुफांमध्ये आम्ही जाऊन आलो, पण तिथं फिल्म करता नाही आला कारण तिथं अलाउड नव्हतं. आणि काही आम्ही आता रामघाटला चाललेलो आहे. आम्हाला ऑलरेडी उशीर झालेला आहे. आरती कितीला असते? 6:30ला आरती असते आणि आम्हाला इथेच 7 वाजलेले आहेत. आरती तर मिळणार नाही आणि बाकीचे सर्व आम्हाला सोडून निघून गेलेले. सकाळी त्यांच्यासाठी आम्ही थांबलो आणि आता आम्हाला सोडून निर्लज्ज सारखे निघून गेलेत सगळे. आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. आरती अजून सुरू आहे, संपलेली नाही आहे, तर कदाचित आम्हाला मिळू शकते. घाईत चाललेलं आहे आणि माझा फॅशन सेन्स बघाल तर साडीवरती मी शूज घालून फिरते. What shoes? New fashion. And here is my personal कुली. आतमध्ये आपण तिथे वरती चढून जायचं का तिकडे? शयन आरतीसाठी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता मागचं आर्किटेक्चर किती सुंदर बनवलेलं आहे त्यांनी. माहित नाही. आम्ही आता शयन आरतीसाठी आलेलो आहे. बाकीच्यांसाठी इतक्या वेळ थांबलो पण त्यांना यायला ऑलरेडी खूप जास्त उशीर झालेला आणि आरतीसाठी आता फक्त 10 मिनिटं उरलेले. चप्पल कुठे काढायची?
आता आत चप्पल ठेवायला जागा बघावी लागणार आहे. आम्ही चुकून VIP एंट्री मध्ये गेलो होतो, आमच्याकडे प्रोटोकॉल सुद्धा नव्हता. आता स्टँड मध्ये चपला काढून आम्हाला पळत पळत जावं लागणार. आम्ही 4 आलोय, पण बाकीचे मेंबर्स अजून आलेले नाही आहेत. इथे एका साईडला कोपऱ्याला काढावे लागते. बॅग सोबत घ्यायची. हो, काही आता आमचं दर्शन करून झालेलं आहे. जे बाकीचे मेंबर्स होते ते आमच्या पुढे आत गेलेले, पण ते बाहेर आल्यानंतर आम्हाला दिसलेले नाही आहे. तर कसं वाटतं इथे येऊन दर्शन करून? छान झालं दर्शन. आम्ही इंदोरला जाणार आहोत, तर माझ्याकडे चप्पल नाही, मी शूज घेऊन आले होते. आता मार्केटमध्ये जाऊन ते चप्पल बघणार, दाखवले त्यांना मी. आता मार्केटमध्ये जाणार, चप्पल वगैरे बघणार आणि फर्स्ट काहीतरी खाणार. खूप भूक लागली आहे, सकाळपासून तसंच फिरतोय आम्ही. ब्लॉग कधी पडणार पूर्ण एकदम? महिनाभर पडत नसतोय, महिनाभर विसरून जा. याच्या आधी अजून 3 ब्लॉग आहे. 3 ब्लॉग पडले, ते अजून एडिट नाही केले. हो. एडिट नाही केले अजून. हा तर काय बाई, पहिला हा एडिट होणार, मग बाकीचे, हो कारण लॉंग ट्रिप आहे. बघू आता. नक्की नक्की यालाच पहिला एडिट करू. हाच पहिला ब्लॉग असणार. जाऊ द्या. हा ठीक आहे. मग इथं आता उद्या आम्ही ओंकारेश्वरला जाणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही गाडी बुक केलेली आहे. कुठली गाडी बुक केली आहे? 4 चाकाची गाडी. त्याला एक स्टेअरिंग आहे, हा, एक्सिलेटर, ब्रेक, क्लच आहे, हो. 5 गिअर आहे, ते रिव्हर्स गिअर आहे. असं पण असतं, मला माहित आतमध्ये नव्हतं. सीट आहे. मला वाटलं गाडीला पंखा असतात. नाही,